आयुष्य म्हणजे अनुभवांचा प्रवास आहे. बालपणाच्या आठवणी, आजी आजोबा आणि आई वडिलांची शिकवण, मित्रांसोबतची मजा, प्रेम, गोंधळ आणि शिकवण देणारे क्षण. हे सगळे अनुभव जेव्हा शब्दात उतरतात तेव्हा त्यातून गोष्टी जन्माला येतात. सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये आयुष्यातले हेच अनुभव सहज शब्दात मनातून उमटलेल्या गोष्टी बनतात. जर हे अनुभव तुम्हालाही आपलेसे वाटत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. स्वागत आहे सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये. आजची पहिली गोष्ट आहे गुरुभेट. दर्शनासाठी सुरू झालेला प्रवास आणि वाटेत उमटलेली एक वेगळीच जाणीव. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. एके दिवशी सकाळी उठल्यावर मी आधी आंघोळ केली आणि मग देवपूजा केली. त्या दिवशी गुरुवार होता आणि माझे वर्क फ्रॉम होम चालू होते. काम करता करता संध्याकाळ झाली. काम संपल्यानंतर मनात सतत काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. अचानक मला आठवले की आज माझ्या देव्हाऱ्यातल्या देवांना मी हार फुले वाहिली नव्हती. मी लगेच उठलो आणि घराबाहेर साधारण 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या नेहमीच्या ठिकाणी हार फुले घ्यायला गेलो. मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. का कुणास ठाऊक, पण मनात सतत स्वामींचे नाम येत होते. स्वामी, मला क्षमा करा. आज मी आमच्या देव्हाऱ्यात तुम्हाला हार फुले वाहू शकलो नाही, असे मी स्वतःच्या मनाला समजावत होतो. तेवढ्यात अचानक मनात एक विचार आला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाऊन यायला पाहिजे. तसाच हार फुले घेऊन घरी गेलो. आधी देव्हाऱ्यातल्या देवाला मी ते वाहिले. अर्थात स्वामी समर्थ आमच्या घरातल्या देव्हाऱ्यात आहेत, त्यांना ते वाहिले अगदी मनापासून. हात जोडले आणि नमस्कार केला. मग रात्री जेवण झाल्यावर बायकोला सांगितले, अगं, आज माझ्या मनात आले आहे की आपण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे जोडीनं दर्शनाला जायचं का? बायकोनं थेट पुण्याहून अक्कलकोटला कोणती गाडी जाते ते सांगितले. मग लगेच आम्ही पुढच्या आठवड्यातले शुक्रवारचं तिकीट बुक करून टाकले. मग थोडी मनाला शांतता मिळाली. दिवस पुढे सरकत होते. तसे तसे मला अक्कलकोटची ओढ लागली होती. शेवटी तो दिवस आला. आज शुक्रवार आहे. मला सकाळपासून माझे सर्व काम लवकर संपवायचे होते, कारण रात्री गाडी होती आणि आज आम्ही जोडीनं निघणार होतो. त्यामुळे संध्याकाळपर्यंत सगळी कामं पूर्ण केली आणि आम्ही आवरून ओला गाडी बुकिंग केले. आम्ही दोघे ओला गाडीत बसलो आणि गाडीत पुढे मला स्वामी समर्थ यांची छोटी मूर्ती दिसली. मनात म्हटले, स्वामी तुमच्याकडेच येत आहे. नमस्कार केले. पुढे आम्हाला एके ठिकाणी खूप ट्रॅफिक लागले. अर्धा तास गेला. गाडी जागेवरून हलत नव्हती. मनात वाटत होते, आता बहुतेक आपली बस चुकणार, कारण अक्कलकोटची बस 8 वाजता निघणार होती आणि आम्हाला ट्रॅफिकमध्येच 8 वाजले होते. मनात गोंधळ सुरू होता. नेमके आजच ट्रॅफिक लागायचं होते असा विचार येत होता. मी मनातल्या मनात म्हणालो, स्वामी, आता तुम्हीच बघा. तेवढ्यात थोडे ट्रॅफिक सरकू लागले आणि आमच्या गाडीला पुढे जायला जागा भेटली. आता कसे बसे करत आम्ही 8:25 पोचलो बस स्टॉपला. बघतो तर काय, पुढे गाडी आधीच येऊन थांबली होती. आम्ही लगेच बसलो गाडीमध्ये. एकदम मोठ्यानं श्वास घेतला. आता बरे वाटू लागले. तेवढ्यात गाडी लगेच चुकली. ते आमचीच वाट बघत होते जणू. आता गाडीमध्ये मी विचार करत होतो, अक्कलकोटमध्ये आपण आधी कुठे जाणार आहोत. यूट्यूबला काही व्हिडिओज पाहिले. मग समजले, आधी आपण वटवृक्ष आणि नंतर समाधी मठ हे करूत, आणि जर वेळ भेटला तर बाकीची ठिकाणं पाहूत. मनी स्वामी जप होत होता. स्वामींना म्हणालो, आता हा प्रवास लवकर संपू द्या आणि सकाळी तुमच्या दर्शनाला येऊ द्या. सकाळ झाली आणि आम्ही अक्कलकोटला पोचलो. सकाळचं काहीतरी 6:30 झाले होते. गाडी वटवृक्षाला एक स्टॉप आहे तिथं थांबली. आम्ही दोघे उतरलो आणि आधी रिक्षा करून भक्त निवासला गेलो.
तिथे आम्ही आंघोळ करून आमचे सामान ठेवून स्वामी दर्शनाला निघालो. आम्हाला जाताना एक पण रिक्षा दिसली नाही, त्यामुळे आम्ही पायी जायचे ठरवले. मनात पहिल्यांदा स्वामी भेटीची ती मला लागलेली ओढ होती. मनात विचार येत होते, आज कोणी गरीब रस्त्यात भेटला तर त्याला आपण काही पैसे नक्की देऊ. तेवढ्यात पायी जाताना एक आजोबा आम्हाला भेटले. त्यांनी माझ्याकडून फक्त 20 रुपये मागितले आणि मला म्हणाले, बाळा, मला चहा नाश्ता करायला देशील का? मी आनंदानं त्यांना दिले. त्यांना ते दिल्यावर ते खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं छोटे हसू माझ्या मनाला समाधान देणारे होते. ते मला त्यांच्या नातवाचं आठवून सांगू लागले. तोही तिकडे पुण्यात तुमच्यासारखा नोकरी करतो, पण कामामुळे त्याला वेळ भेटत नाही आम्हाला भेटायला. आणि असे म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. तेवढे ऐकून आम्ही पुढे आलो. वटवृक्ष मंदिराजवळ खूप छान प्रसन्न वाटत होते. आम्ही आत गेलो आणि स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतले. पुढे आम्ही मंदिरामध्येच 1 तास बसून राहिलो. मन खूप शांत होते आणि छान वाटत होते सगळे. मग आम्ही तिथून पुढे समाधी मठाला जायचे ठरवले. म्हटले, आता जाण्याआधी काहीतरी नाश्ता करून येऊ. नाश्ता झाल्यावर आम्ही गुगल मॅपवर बघितले. समाधी मठ इथून तर जवळच 1 किलोमीटरवर दिसत होते. आम्ही पुन्हा पायी जायचे ठरवले. पुढे जात होतो खरे, पण मठ काही येईना. शेवटी एका माणसाला विचारले तर त्यानं आम्हाला दुसऱ्या दिशेला जायला सांगितले. अशावेळी आम्ही त्या दिशेनं वाटचाल चालू ठेवली. पण आता मात्र मला रस्ता चुकल्यासारखं जाणवत होतं. आम्ही परत आधीच्या मार्गानं चालू लागलो. आमच्या मागे सोबत एक कुत्रा येत होता. तो अगदी वटवृक्षापासून आमच्या सोबत होता. विशेष म्हणजे तो आम्हाला पाहून भुंकत नव्हता, पण सोबतीला शांतपणे मागे येत होता. मग आम्हाला एक रिक्षा भेटली आणि मग आम्ही रिक्षातून थेट समाधी मठाला पोचलो. समाधी मठामध्ये आधीच खूप गर्दी दिसली, त्यामुळे आम्ही त्याच्या शेजारी असलेले चोळापा वाड्यामध्ये गेलो. तिथे आम्ही विहिरीतील काढलेले पाणी प्यायलो. ते एका छोट्या कळशीमध्ये होते. त्यानंतर आम्ही स्वामींची कपडे, त्यांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्या आणि तिथे नमस्कार केला. आणि मग आम्ही संपूर्ण वाडा पाहिला. मग पुढे परत समाधी मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेतले. त्यावेळी आम्हाला त्यांची आरती भेटली. स्वामी दर्शन घेऊन आम्ही तिथे अर्धा तास बसलो. तिथे खूप पॉझिटिव्ह वाटत होते. मन अगदी प्रसन्न होते. दुसरे कोणतेही विचार मनात येत नव्हते. मग पुढे आम्ही खंडोबा मंदिरला गेलो, जिथे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटला आले होते ते ठिकाण. तेही खूप छान छोटे मंदिर पाहिले आणि थोडा वेळ तिथे बसून आम्ही परत वटवृक्षस्थान या पहिल्या ठिकाणी परतलो. तिथे स्वामी समर्थ अन्नछत्राला गेलो आणि अन्नछत्रामध्ये प्रसाद ग्रहण करायला जागा बघत होतो. तीही भेटली लगेच. पण थोड्या वेळने का कुणास ठाऊक मला आणि माझ्या शेजारी बसलेल्या 4-5 जणांना तिथून उठवले, काहीतरी कारण सांगून. आधी मला काही समजले नाही, पण नंतर कळाले की तिथे दुसऱ्या कोणाला तरी बसवणार आहेत. मला दुसऱ्या ठिकाणी बसायला जागा भेटली, ती म्हणजे खूप लांब पण अगदी स्वामी समर्थ यांच्या फोटोपुढे. मला क्षणिक बरे वाटले. नंतर एक विचित्र दिसणारा माणूस माझ्या शेजारी बसला आणि मला अस्वस्थ वाटू लागले. तेवढ्यात एक सुशिक्षित, छान नीटनेटका दिसणारा एक माणूस आला आणि आमच्या मध्ये बसायला जागा नसताना देखील जागा करून बसला. आता मनाला थोडे बरे वाटले. तेवढ्यात समोरून स्वामींची पालखी घेऊन काही स्वामी भक्त अन्नछत्रामध्ये आले. त्यांनी अन्न घेण्यापूर्वी पूजा केली. ती छोटी पूजा खूप आनंदानं अनुभवायला झाली. सगळे भक्त स्वामी नाम घेत अन्न ग्रहण करत होते. तेव्हा इतके प्रसन्न वातावरण पाहून मनामध्ये विचार आला की आपण काहीतरी देणगी नक्कीच देऊ इथे. मनामध्ये विचार चालू होते की 1000 देऊ की 1500 देऊ. तेवढ्यात शेजारी बसलेला नीटनेटका माणूस मधूनच एकटा हसू लागला. जणू माझ्या मनात चाललेला गोंधळ त्याला ऐकू येत होता. तेवढ्यात तिथे एक वाढपी जेवण घेऊन जात होता. तर शेजारच्या ह्याच माणसानं त्याला हाक दिली
आणि त्यानं चक्क माझ्या ताटात आजून द्या असं त्याला सांगितले. वर म्हणाला, प्रसाद आहे, घ्या, आवडीनं खा. त्याचवेळी त्यानं त्याच्या जवळ बसलेल्या विक्षिप्त माणसाला पण प्रसाद वाढा म्हणून सांगितले. मनात विचार आला, हा कोण आहे? एवढी काळजी घेऊन फक्त आमच्या पंक्तीत आम्हा दोघांना प्रसाद घ्यायला सांगतोय. त्यात दुसरे विचार येत होते. परत एवढे सगळे इथं चांगले आहे, आपण किती द्यायची देणगी? विचार संपत नव्हते. शेवटी प्रसाद घेऊन झाल्यावर मी आणि बायको अन्नछत्रा बाहेर भेटलो. अचानक 1,000, 1,500 म्हणत मनात विचार आला की नाही, आपण 2,001 रुपये करूत. आणि मग मी बायकोला म्हणालो, मला 2,001 रुपये देणगी द्यायची आहे. ती म्हणाली, तिथे ऑनलाईन सेक्शन दिसतोय, चला जाऊन भरू. मग देणगी देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. लगेच आम्ही आधी भक्तनिवासमध्ये जाऊन आमचे बॅग्स, सामान घेऊन बस स्टँडला एका रिक्षानं गेलो. तिथे आम्ही जवळजवळ 1 तास उभे राहिलो. पण सोलापूरला जाणारी बस भेटेना. बायको आणि मी उन्हामध्ये थांबून कंटाळलो होतो. मनात स्वामींना म्हणालो, माऊली, इथे खूप गर्दी आहे, त्यात बस पण भेटत नाही. कृपा करून आम्हाला एक बस भेटू द्या आणि लवकर पुण्याला पोचू द्या. असे विचार मनात येत असतानाच 10 मिनिटात एक भरलेली बस आली. आम्ही त्यात चढलो. पण बसायला जागा भेटली नाही. म्हटले जाऊ देत आता, उभे राहून सोलापूरला जाऊत. मग काही वेळानं एक सीट रिकामे झाले. बायकोला तिथे बसवले. काही वेळानं त्याच सीटमध्ये थोडी जागा करून मीही थोडा वेळ बसलो. जाताना सोलापूरच्या थोडे अलीकडे छान जोरदार पाऊस बघितला. मन थोडे प्रसन्न झाले ते पाहून, कारण मातीचा छान वास दरवळत होता तिथे. मग अंदाजे 1 तासानं आम्ही सोलापूर बस स्टँडला पोचलो आणि बायकोला म्हणालो, आता लवकरच आपल्याला पुण्याला जाणारी बस भेटू दे. तेवढ्यात एक वल्लभनगरची बस अनपेक्षितपणे आली, जे की आम्हाला माहीत नव्हते की आमच्या घराजवळ स्टॉप असणारी बस पण सोलापूरमधून जाते. खूप छान वाटले. मी बायकोला म्हणालो, बरे झालं, स्वारगेटला जायचे वाचले. कमीत कमी 25 ते 30 किमी तरी पुढे जाऊ आपण आता. वल्लभनगर बस घरापासून 10 ते 15 किमी वर आहे. थोडे बरे वाटले. प्रवास सुरू झाला आणि बघता बघता वल्लभनगरला यायला आम्हाला रात्रीचे 10 वाजले. जसे बसमधून उतरलो तेव्हाच आमच्या पुढे समोर एक छोटे दत्त मंदिर दिसले. तिथूनच पाया पडून पुढे ओला गाडी बुक केली. गाडी बुक झाली. ड्रायव्हरचे नाव दत्तात्रय दिसले. त्याला कॉल केले. मग तो आमच्या लोकेशनला आला आणि आम्हाला घेऊन पुढे निघाला. मी बायकोला म्हणालो, आता फक्त ट्रॅफिक नको लागायला. तर त्या ड्रायव्हरनं आम्हाला मॅपवर दिसणारा रोड न सुचवता दुसऱ्या रोडनं गाडी घेऊ का विचारले. आम्ही हो म्हणालो. तिथून विशेषतः म्हणजे आम्हाला काहीच ट्रॅफिक नाही लागले. आम्ही 20 ते 25 मिनिटांमध्ये घरी आलो. घरी आल्यावर थोडं फ्रेश झालो आणि आम्ही दोघे झोपायला बेडरूममध्ये गेलो. बायकोला म्हणालो, आज दिवस किती छान गेला. आपले सगळे स्वामी दर्शन छान झाले. मग जेव्हा मी सगळा दिवस परत जसच्या तसा आठवून पाहिला तेव्हा मी स्वतः भारावून गेलो. कारण मला आपण अक्कलकोटला बसमध्ये बसण्यापासून ते घरी परत येण्यापर्यंत कोण कोण भेटले ते सगळे आठवले. तर एक गोष्ट खूप आवर्जून जाणवली आणि ती मला सांगत होती की पूर्ण दिवसभरात मला माझ्यासोबत स्वामी होते हे कळाले. कारण अक्कलकोटला जाताना आधी ओला गाडीमध्ये स्वामींची छोटी मूर्ती होती. नंतर अक्कलकोटमध्ये ते भेटलेले आजोबा आणि समाधी मठाला जाताना आमच्या मागे असणारे ते कुत्रे. नंतर प्रसाद घेताना तो अचानक आलेला माणूस. त्यात मला स्वतः स्वामींच्या फोटो समोर बसून प्रसाद भेटणं. बस भेटताना वल्लभनगरची घराजवळची बस भेटणं. बसमधून उतरल्यावर परत लगेच समोर दत्त मंदिर दिसणं. आणि शेवटी
घरी येण्याच्या वेळी परत ओला गाडीमध्ये दत्तात्रय नावाचे ड्रायव्हर भेटणं आणि हा प्रवास अगदी छान करणं. या सगळ्यात अर्थात मला संकेत दिसत होते की माझे दत्तगुरू म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत प्रत्येक क्षणी होते. हे आठवून मी क्षणार्धात भारावून गेलो. मन आनंदी झाले, समाधान भेटले. मी लगेच बेडवरून उठलो आणि माझ्या घरात असलेल्या स्वामींच्या फोटोला नमस्कार केला आणि मनापासून त्यांचे आभार मानले. शेवटी म्हणतात ना, देव हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटत असतो. तो मनुष्यात, प्राण्यात, निसर्गात सर्वत्र आहे. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आणि हेच मला दिसलेले, भेटलेले आणि समजलेले माझे गुरु. अशी ही माझी आणि माझ्या गुरूंची झालेली अविस्मरणीय भेट. श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक करा आणि शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.